शुभ्रा, काय हो बाबा? कशी वाटली का तुला सोहमची सेक्रेटरी? सुजन ना? अहो फार चांगली मुलगी आहे. मला आजच कळलं की बिचारी एकटी राहते हो मुंबईत. म्हणजे हिम्मत लागते असं एकट्याने राहायला. मला नसतं जमलं. असं काही नसतं का शुभ्रा? वेळ पडली की माणूस करतो सगळं. असेलही, पण तिला एकटं वाटतच असेल ना बाबा. म्हणजे घरी आल्यावर गप्पा मारणारं कुणीच नाही, दिवस कसा गेला विचारायला कुणी नाही. मी आपलं म्हंटलंय तिला, कधीही तुला यावंसं वाटलं ना तर बिनधास्त आमच्या घरी. अगदीच एकटी नसणार ग, मित्रमैत्रिणी नातेवाईक कोणतरी असणारच ना. पण आपल्याकडून होईल तेवढं करायचं हो. आई म्हणतातच ना, हे DBK फूड्स म्हणजे आपले कुटुंब आहे. मग ती पण कुटुंबाचाच भाग झाली ना, काळजी घ्यायलाच हवी आपण. खरंय तुझं. बरं चल चल चल, मी मुद्दाम 2 कड्या ठेवल्या आहेत. बाहेर सगळे आपल्या गरमागरम वड्यांची वाट बघत असणार. हो 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 हो, निघूया निघूया. सर मला अजून एक वडा द्या ना, खूप मस्त झालाय. अरे घे ना, एक काय 2 घे. थँक्यू सर. नाही आहे आहे आलेचा अजून एक. नाही नाही नाही, अरे घ्या ना. खूप छान झाले. बबडू, किती वडे खातोयस? का नाही खायचं राजा? एकच पुरे. हा तुला वाढू? सो तुझी बायको बोर तर आहेच, पण रोमॅन्टिक पण आहे. मला माहिती असलेलंच काय सांगतेस? सोड ना तो विषय. तू किती प्रेमाने तिला रंग लावला होता, तिने सगळा पुसून टाकला. हे बघ, मी अजूनही तो रंग तसाच ठेवला. म्हणून तर मला तू आवडतेस, ती नाही. तुझी माझी गोष्टच वेगळी आहे. अरे पण असं कसं? ती तुझी बायको आहे. माझं नशीब वाईट, दुसरं काय. पण असं नाही चालणार. जा आणि तिला रंग लाव. झाले आता रंग वगैरे खेळून. हे वडा खा, मस्त आहे. तो यू लव्ह मी ना, माझ्यासाठी एवढंही नाही करणार तू? हा काय हट्टय तुझा? सिरियसली? येस. माझी इच्छा नाही अजिबात तिला हात लावायची. तुझ्यासाठी करतो. शुभ्रा, सोहम, काही हवंय का तुला? नको. मी तुला एवढा प्रेमाने रंग लावला होता, तो पुसून का टाकलास तू? अगं बाई, आता मी परत लावणार रंग. मी लावलेला रंग जाता कामा नये. सोहम नको. आजचा दिवस संपेपर्यंत मी परत लावणार. अरे नको ना एवढा सोहम, प्लीज नको. जास्त घेऊ का? सोहम, ए सोहम, काय झालं सोहम? ए सोहम, काय झालं? काय हा कुठला रंग? आज झोंबायला लागले. थांब थांब थांब, मी पाणी आणते. ए घे घे, धुवून टाक पटकन. थांब थांब, अजून आणते.
शुभ्रा शुभ्रा आधी गाल स्वच्छ कर, त्याला झोमणारा रंग लागलाय. पाणी पाणी पटकन पाणी. सोहम तू तू ठीक आहेस ना सोहम? आई गं. लवकर लवकर पाणी. सॉरी सो, पण माझ्या गालाला रंग लावायला जन्माला आलेले हात जर दुसऱ्या कोणाला रंग लावतील तर त्यांना शिक्षा होणारच. काय झालं शुभ्रा? काय झालं? हा रंग लागला त्याच्या हाताला, त्याचे हातही झोमतायत आणि हिचे गालही झोमतोय. काय? बघू. तिखट आहे ह्याच्यात, लाल तिखट, लाल मसाला आहे. हा मूर्खपणा कोणी केला मला ताबडतोब सांगा. कुणी केलंय मला बऱ्या बोलांनी सांगा, कुणी केलं? कुणी केलं हे? मला कळलंच पाहिजे ताबडतोब. मॅडम मॅडम हे हे माझ्यामुळे झालं. मला माहित नव्हतं तो रंग नेमका कुठे ठेवला होता. चुकून मी तो मसाला रंग म्हणून घेतला आणि ती थाळी बाहेर आणली बहुतेक. म्हणजे मी मुद्दाम नाही केलं, चुकून झालंय माझ्याकडून. सोहम काय अक्कल आहे का तुला? अरे नीट बघून आणता येत नाही? केवढी मोठी चूक केलीस तू. लहान मुलं आहेत तिथे, कोणाच्या हाताला लागलं असतं, कोणाच्या डोळ्यात गेलं असतं, काय झालं असतं? असं बरी जाऊ दे, तसं काही झालेलं नाहीये ना. खरंच त्याच्या लक्षात आलं नसेल. जाऊ दे, सगळे होळीच्या मूड मध्ये, छान मूड मध्ये, सगळ्यांचा मूड ऑफ करू नकोस. एन्जॉय एन्जॉय, सगळे एन्जॉय करा, वडे खा. चल आपण तुझ्या गालाला तूप लागूया. झोमत असेल ना खूप? हो चल शुभ्रा, आगाग होते का ग? ये. काय? व्हॉट नॉनसेन्स. अगं असं कसं काय करू शकतेस तू मॅडी? त्याच्यामध्ये माझ्या अप्रुव्हलचा प्रश्न येतोच कुठे? पेमेंट रिलीज करायलाच पाहिजे होती ना, ठरलं होतं ना तसं. मॅडी तू किती गोंधळ घालून ठेवलायस हा. अरे मंथ एंड आलाय, त्यात सणाचा दिवस आहे, लोकांना पेमेंट्स नको मिळायला. मी लगेच ऑफिसला पोहोचते. काय झालं ग? एनी प्रॉब्लेम? बघा ना, स्टाफची पेमेंट रिलीज नाही झाली. मला जायला पाहिजे लगेच. पण आता यावेळी ते किती मेहनत घेत असतात आपल्यासाठी, मग आपल्याला पण वेळेवरती त्यांची पेमेंट्स रिलीज केली पाहिजेत ना. मला जायलाच लागेल. नाही नाही, बरोबर आहे तुझं, पण आपण सगळ्या ड्रायव्हर्सना होळीची सुट्टी दिली ना. हो की नाही, पण काही हरकत नाही ना, मी ड्राईव्ह करेन ना. अरे असं कसं? हा ड्रायव्हर हजर असताना मॅडम स्वतः ड्राईव्ह करणं शक्य आहे? हा, पण तुम्हाला बाईकवर यावं लागेल. जमेल ना मिसेस राजे? मिस्टर राजे, तुम्हाला काय वाटलं मी आता एवढी कंपनी सांभाळते तर तुमच्या मागे बाईकवरती बसू शकणार नाही का? घाबरेन. चला जाऊया. बबडू, ए हे बघ, असं नाही करायचं. उभा राहा तिथे, उभा राहा नीट. बबडू, काय हे राजा, किती होळी खेळलायस, खूपसा रंग लावलायस आणि जाता जात नव्हता बाळा. शुभ्रा, ओ आले हा आई. घे घे पटकन टी शर्ट घाल. धर, हात घाल, हात घाल. बबडू, हे बघ, हा टॉवेल घे आणि केस नीट पुसा राजा, सर्दी होईल नाही तर. नक्की पूस. काय झालं आई? अगं जरा जावं लागतंय आम्हाला. पण आता ह्या वेळेला? हो, जरा ऑफिसमध्ये इमर्जन्सी जायला लागेल आम्हाला. बर. शुभम झोपला का? हो नाही, आत्ताच अंघोळ घातली त्याला. मग लवकर झोपवून टाक, दमला असेल ना, खूप खेळला तो होळी. आणि सोहम कुठे?
सोहम पण दमला होता, आत्ताच झोपलाय. शुभ्रा शुभ्रा दार उघड. शुभ्रा ए शुभ्रा. बरं झालं बाबा सुद्धा झोपलेत बिचारे, तेही थकले होते. तू पण लगेच आवरून झोपून जा. आणि बरं झालं तू एकटी नाहीस घरात, कारण आम्हाला दोघांनाही जावं लागतंय. आई नका काळजी करू, तुम्ही पटकन जा आणि पटकन घरी या. तू ही विश्रांती घे, झोप आता. हा चला येतो. बबडू, बबडू, ए बबडू, बबडू राजा कुठे आहेस तू? बबडू. बबडू, अरे राजा कुठे आहेस तू? असं नाही रे लपायचं, मला खूप काळजी वाटते राजा. बबडू, ए बबडू. अगं बाई, बबडू, बबडू, ए बबडू, बबडू, ए राजा, बबडू. बबडू, बबडू राजा, हे काय? बबडू उठ राजा, डोळे उघड बबडू. अगं बाई, बबडू, बबडू, अरे देवा, बबडू, ए राजा उठ ना राजा. बबडू, बबडू, ए राजा उठ ना राजा. बबडू, बाबा प्लीज फोन उचला. बाबा, बाबा प्लीज. बाबा प्लीज फोन उचला. बबडू उठणार आहे राजा. सोहमला बघते. ए राजा, बबडू. डॉक्टर, डॉक्टरांना फोनच लागत नाहीये. तेव्हा काय करू मी? अरे बाबा. सुझन, हे शुभ्रा मला का फोन करतीये? हॅलो. हॅलो सुझन. हा ताई बोला. हे बघ, मला नाही माहिती मी तुला का कॉल केला, पण ना मला खरंच कळत नाहीये सुझन काय करायचं. अगं बबडू बेशुद्ध पडलाय ग. घरात आई बाबा पण नाहीये आणि सोम पण अजून आला नाहीये. आजोबा झोपलेत त्यांच्या खोलीत. मला खरंच कळत नाहीये मी काय करू सुझन. मी कुठे कशी काय करू मी? ताई तुम्ही प्लीज शांत व्हा ना. तुम्ही ना तुमच्या घराच्या जवळचं हॉस्पिटल आहे तिथे घेऊन या बबडूला. मी पोचते. चालेल, मी 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 लगेच निघते. सो
काय कोणाचा फोन होता? तुझ्या वाईफचा फोन होता. तुझा मुलगा बेशुद्ध झालाय. शुभ्रा आणि आई आहेत ना तिकडे, त्या दोघी बघून घेतील काय ते, मला झोपू दे. आओ तुम्ही बसा ना. हॅलो मॅडम. सॉरी मॅम, ते घाईघाईमध्ये आले ना तशीच, म्हणून. तुमच्या आधी मला इथे पोचायचं होतं ना मॅम, नाही तर तुम्ही रागवला असता. तुमचा काही भरोसा नाही मॅम, तुम्ही उडत पण येता. मॅम ह्याच्यावर तुमच्या सह्या लागतील, म्हणजे अप्रुव्हलची प्रोसिजर पुढे सुरू करता येईल ना. दे. शुभ्रानी इतक्या वेळा का फोन केला होता? इकडे मॅम. मला माहितीये मॅडी. येस मॅम, सॉरी. हे सकाळी करून घ्यायला नाही सुचलं तुला. सॉरी मॅम. डॉक्टर, डॉक्टर बघा ना, तो काहीच बोलत नाहीये. डॉक्टर बाथरूम मध्ये चक्कर येऊन पडला. एक मिनिट. प्लीज बघा, काही सिरियस नाहीये ना. ताई, त्याला काय झालंय? ताई तुम्ही शांत व्हा ना प्लीज. ताई बाथरूम मध्ये चक्कर येऊन पडला. डॉक्टर काही सिरियस नाहीये ना. मला तपासू द्या त्याला. त्याची काही मेडिकल हिस्ट्री? हो, तो जन्माला आला ना तेव्हा त्याची लंग कॅपॅसिटी नव्हती डॉक्टर. त्याला श्वास घ्यायला खूप त्रास होतो. आता मोठा झाल्यावर सुद्धा त्याला श्वास घ्यायला त्रास होतो कधी कधी. प्लीज डॉक्टर काहीतरी करा ना. ताई डॉक्टर आहेत बबडूची काळजी घ्यायला. तुम्ही शांत व्हा. बबडू राजा, हे बघ, तू नको टेन्शन घेऊ राजा. हे बघ, आपण आलो इकडे. मॅडम शांत व्हा. मला जरा तपासू दे त्याला. सिस्टर प्लीज यांना बाहेर घेऊन जा. डॉक्टर तो होईल ना बरं. प्लीज त्याला बरं करा डॉक्टर. बबडू